अवधान MIDC येथील संजय सोया कंपनीत स्फोट, दोघांचा मृत्यू। लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न। धुळे शहरातील मनपा प्रभाग क्रमांक 16 परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करून द्या। आणि कुसुंबा आदर्श हायस्कूल कुलूप बंद स्थितीत, विद्यार्थी विकासांवर गंभीर परिणाम। धुळे अवधान MIDC येथील संजय सोया ऑइल कंपनीच्या बॉयलरचा अचानक स्फोट झाल्याने यात 2 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे। जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान घटनेची माहिती कळताच पालकमंत्री जयकुमार रावल यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती जाणून घेतली। घटनेची सखोल चौकशी प्रशासनामार्फत केली जात आहे। अवधान MIDC येथे संजय सोया ऑइल कंपनी आहे। या कंपनीत नुकताच बॉयलरचा अचानक स्फोट झाल्याने 2 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे। अचानक स्फोट झाल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले व आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे। या घटनेत 2 जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। औद्योगिक सुरक्षा विभाग व पोलिसांनी घटनेच्या सखोल चौकशीस सुरुवात केली असून दोषींवर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री जयकुमार रावल यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत परिस्थिती जाणून घेतली व सुरक्षिततेच्या योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत। नुकताच जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे। लक्ष्मी येती घरा तोची दिवाळी दसरा अशी भावना आज प्रत्येक घराघरात निर्माण झाली असेल, कारण 12 लाखापर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातून छप्पर फाडके मिळाल्याची भावना घरोघरी व्यक्त होत असावी असे मत शिंदे यांनी व्यक्त केले। समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत त्यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केले आहे। केंद्रातल्या मोदी सरकारने आजपर्यंत देशात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कोणीही कधीही घेतला नाही असा न भूतो न भविष्यतो असा निर्णय आयकराच्या बाबतीत घेऊन देशातल्या करोडो मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे। 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करणे आणि स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 75,000 रुपयांपर्यंत वाढवणे या क्रांतिकारी घोषणेसह नव्या कर प्रणालीत मोठे बदल केल्यामुळे देशभरातल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय दुर्बल घटकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे। देशाचा 8वा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला विकसित भारत साकार करण्यासाठी रोडमॅप सादर केला आहे। आयकरातील मोठ्या सवलतींमुळे देशातल्या मध्यमवर्गीय गरीब दुर्बल यांना मोठे बळ देऊन देशाच्या विकासामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणतात। महिला आणि शेतकरी यांच्याकडे विशेष लक्ष देताना कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानावर भर, रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेस ठोस पावलं या अर्थसंकल्पनात टाकून सर्वसमावेशक विकासावर भर दिला आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणतात। धनधान्य कृषी योजनेमुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी येईल। किसान क्रेडिट कार्डसाठीची लिमिट वाढविणे, कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येणार असल्यामुळे दर्जेदार उत्पादनात लक्षणीय वाढ होईल। स्टार्टअपसाठी क्रेडिट लिमिट वाढविणे आणि मध्यम तसेच सूक्ष्म उद्योगांना सोप्या पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह तळमजला येथे पालकमंत्री जयकुमार रावल
यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे। प्रशासन दरबारी प्रलंबित असणारी कायदेशीर कामे वेगवानपणे मार्गी लावावीत यासाठी नागरिकांनी निसंकोचपणे या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे। धुळे जिल्ह्यातील नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लागण्यासाठी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे। धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा नियोजन भवन मधील तळमजला येथे पालकमंत्री यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे। या कार्यालयाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले। यावेळी आमदार अनुपभैया अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा नियोजन अधिकारी शहरा कणगरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान सनदशीर व कायदेशीर कामे प्रलंबित राहू नयेत, वेगवानपणे विकास कामे व्हावीत यासाठी या कार्यालयाशी नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या प्रसंगी केले आहे। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। धुळे शहरातील महापालिका प्रभाग क्रमांक 16 परिसरात नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी करीत संविधान संरक्षण समितीच्या वतीने धुळे महानगरपालिका प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले आहे। सुरत बायपास महामार्ग पलीकडच्या परिसरात कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे। धुळे शहरातील सुरत बायपास महामार्ग पलीकडे धुळे मनपा प्रभाग क्रमांक 16 अंतर्गत नागरी वसाहत आहे। या परिसरात नागरिक राहतात, मात्र त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची नागरी सोयी सुविधा पुरविल्या जात नाहीत। परिसरात धडपक्के रस्ते नाहीत, गटारी, स्वच्छतागृहे, कोणतीही नागरी सुविधा या परिसरात उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी अडचण होत असून प्रचंड गैरसोय झाली आहे। तरी परिसरात तात्काळ विकास कामे करीत नागरी सुविधा पुरवावी अशी मागणी करीत संविधान संरक्षण समितीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांनी धुळे मनपा प्रशासनास निवेदन सादर केले आहे। मनपा उपायुक्त शोभा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी सुनील गवळी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 16 सुरत बायपास हायवेच्या पलीकडचा भाग रहिवासी जवळपास 700 ते 800 घरांचा परिसर आहे। नागरी सुविधापासून बिलकुलच वंचित आहे। या ठिकाणी जे माजी नगरसेवक होते सत्तेमध्ये, त्यांनी या एरियामध्ये लक्ष दिलेलं नाही। सदरचा परिसर विधानसभा क्षेत्रासाठी ग्रामीणमध्ये येतो आणि महानगरपालिकेसाठी नगरसेवकाला शहरी भाग येतो। त्यामुळे या परिसरामध्ये कोणत्याही नगरसेवकाने अथवा ग्रामीणच्या आमदारने लक्ष न दिल्यामुळे या ठिकाणचे नागरिक नागरी सुविधापासून एकदमच दुर्लक्षित झालेले आहेत। इथं मुख्य म्हणजे पाणी, गटार, रस्ते ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत या बिलकुल नाहीत। यासाठी आम्ही त्या परिसरचे एक ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त अधिकारी म्हणून आपल्या मागण्या, आपल्या अडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत असतो। या संदर्भात 6 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना माननीय आयुक्त मॅडम यांनी अमृत योजनेमधून मंजूर केलेली असून ते काम चालू आहे। रस्त्याची दुरावस्था फारच बिकट आहे। या ठिकाणचे रस्ता जो नवनाथ हॉटेल तर नकाने तलावपर्यंत रस्ता 80 लाख रुपयाचा मंजूर केलेला होता, परंतु तो 450 मीटर इस्टिमेट प्लॅन प्रमाणे बसत असल्याने पुढील परिसरमध्ये जवळपास 80 घरांची वस्ती आणि मुख्य परिसर रहदारीचा रस्ता तोच असल्या कारणामुळे पुढील जो रस्ता आहे तिथं अजून परत 80 लाख रुपयाचा रस्ता बनवून मिळावा व सदर रस्त्यावर स्ट्रीट लाईट पथदिवे बसून मिळावेत। यासाठी आम्ही प्रभाग 16चे नवनाथ नगर, आसाराम नगर, सोमेश्वर नगर, हरिओम नगर या परिसरातील नागरिक
माननीय आयुक्त मॅडम यांना मागणी प्रस्ताव वजा निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत. आदर्श हायस्कूल व आदर्श कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा येथे वैध कार्यकारी मंडळ अस्तित्वात नाही. शिक्षण विभागाने प्रभारी मुख्याध्यापक पदी नियुक्ती केली आहे, मात्र जाणीवपूर्वक मला काम करू दिले जात नाही. शाळा बंद स्थितीत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शालेय पोषण आहार देखील शिजविण्यात आलेला नाही. या प्रकरणी शिक्षण विभागास अहवाल सादर करीत दोषींवर कारवाई होणे आवश्यक असल्याची भूमिका प्रभारी मुख्याध्यापिका शोभा चौधरी यांनी व्यक्त केली आहे. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल व कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. वैध कार्यकारी मंडळ अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात आले आहे. कार्यकारी मंडळाचे मतभेदातून शिक्षकांमध्ये देखील मतभेद झाल्याचे दिसून येत आहे. यातूनच शैक्षणिक वातावरण गढूळ झाले असून विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे कुसुंबा ग्रामस्थ पालकांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केलेली दिसते. शोभा रवींद्र चौधरी यांना सेवा ज्येष्ठतेनुसार माध्यमिक शिक्षण विभागाने प्रभारी मुख्याध्यापक पदी नियुक्त केले आहे, मात्र या नियुक्तीस काहींनी विरोध चालविला आहे. परिणामी शोभा चौधरी यांना शालेय कामकाज करू दिले जात नसल्याचा दावा केला जात असून या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे. दरम्यान शाळा कुलूप बंद स्थितीत असल्याने शालेय पोषण आहार देखील शिजविण्यात आलेला नाही. 12वीची बोर्ड परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वाटप झालेले नाहीत. शाळा बंद स्थितीत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा प्रभारी मुख्याध्यापिका शोभा चौधरी. श्रीमती शोभा रवींद्र चौधरी, प्रभारी मुख्याध्यापक. मला दिनांक 30/1/2025 रोजी माननीय शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार दिलेला आहे. शाळा आदर्श हायस्कूल कुसुंबा, तालुका जिल्हा धुळे. परंतु मी ते पदभार घेण्यासाठी आली असता मला पर्यवेक्षक PP परदेशी सर आणि अनिल चौधरी यांनी मज्जाव केला. पदभार त्यांनी दिलेला नाही आणि जाधव सर हे आधी जे मुख्याध्यापक होते त्यांना रजेवर पाठवण्यात आलेलं आहे, ते सुद्धा नाही. आणि विशेष म्हणजे मेहरबान उच्च न्यायालयाने ठरवलेलं आहे की ते कोणतेही संचालक मंडळ अस्तित्वात नाही 2012 पासून. आणि अनिल चौधरी आणि दीपिका चौधरी हे स्वतःला तरीसुद्धा अजूनही अध्यक्ष आणि सचिव म्हणून समजतात. आणि कार्यालयात येऊन माझ्याशी दीपिका चौधरीने हुज्जत घालून सचिव या पदाच्या खुर्चीवर बसून माझ्याशी हुज्जत घातली. आणि त्याच दिवशी शनिवारी पर्यवेक्षक PP परदेशी सर यांनी सर्व चाव्या घेतल्या. विद्यार्थ्यांना पोषण आहारसुद्धा दिला गेलेला नाही. आणि शुक्रवारी कार्यालयीन वेळेच्या आधीच सर्व जणांना ते घेऊन शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी ते शाळा सोडून निघून गेले. शाळा सगळी उघडी सोडून. आणि त्या म्हणून आम्हाला सील केला आम्ही आणि कुलूप लावले. सगळे कार्यालय आणि वर्ग सगळं उघडे सोडून ते चालले गेले. आणि शनिवारी तर पोषण आहारसुद्धा दिला नाही, मध्यान्ह भोजन. विद्यार्थ्यांना त्याच्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. मी विचारलं असता त्यांनी सांगितलं की चाव्या, पोषण आहाराच्या चाव्या जाधव सरांकडे आहेत आणि पर्यवेक्षक PP सरांनी, परदेशी सरांनी आम्हाला शिजवण्यास बंदी घातलेली आहे. पोषण आहार जे करतात, शिजवतात, त्यांनाही मी विचारणा केली. आणि आताही सकाळपासून PP परदेशी सरांना फोन केला तर त्यांचा स्विच ऑफ येतो आहे. कारण 12वीचं प्रॅक्टिकल सुरू आहे. आता परीक्षा आहेत बोर्डाच्या. त्यांना आज हॉल तिकीट वाटप करायचं होतं आणि त्यांनी कार्यालय बंद ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना हॉल तिकीट पण वाटप करता आलेलं नाही. तर अशा या शासनाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन हे सगळं कामकाज त्यांचं चालू आहे. तर यांच्यावर का कार्यवाही करण्यात येऊ नये असं मला वाटतं. आणि आज आम्ही शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी, माननीय शिक्षणाधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सगळा अहवाल आम्ही आज तसा देणार आहोत. कोणतंही मी माझं काम करते, त्यांनी त्यांचं काम करावं. हे कार्यालय बंद ठेवू नये.
त्याच्यामुळे जे आहेत लिपिक वगैरे ते सगळे बाहेर बसलेले आहेत कामकाज सोडून. मी माझं कामकाज करते. मी सकाळी इथे 7:15 वाजेपासून आलेली आहे, पण त्यांनी कुलूपच उघडलं नाही. मी माझ करते, त्यांनी त्यांचं कामकाज सुरू ठेवायला पाहिजे होतं ना. मध्यान्ह पोषण आहार बंद ठेवण्याची कोणतीच हे नाही आहे. चाव्या सगळ्या त्यांच्याकडे. त्यांनी मला पदभार दिलेला नसल्यामुळे चाव्या माझ्याकडे कोणत्याच नाही आहे. कार्यालय पण उघडं होतं, आज त्यांनी ते पण कुलूप लावून ठेवलेलं आहे. काम करू शकत नाही आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. विशेष म्हणजे हे कुलूप लावलं तेव्हा आमचे कर्मचारी पण होते, पोलीस कर्मचारी. त्यांच्यासमोर या सगळ्या घटना होत आहेत. साक्षीला ते पण आहे. म्हणजे शासकीय कामात अडथळा आणतायत अनिल चौधरी, दीपिका चौधरी आणि पर्यवेक्षक PP परदेशी. आणि विशेष म्हणजे PP परदेशी हे अँटी करप्शनमध्ये मागच्या वर्षी गुन्ह्यात अटकलेले आहेत. त्यांना पर्यवेक्षकाचा पदभारच दिला गेला नाही पाहिजे अशा आरोपींना कोणी दिला. हे स्वतःला जे समजत होते की आम्ही अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, परंतु मुंबई आणि औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाने निकाल दिला की हे अध्यक्ष आणि सचिव नाहीच आहेत. तरीसुद्धा अजूनही त्यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे किंवा माननीय शिक्षणाधिकाऱ्यांकडे त्यांनी जे परवा निवेदन दिलं त्याच्यात सुद्धा ते म्हणतायत की आम्ही अध्यक्ष आहेत, सचिव आहेत. म्हणजे खंडपीठाचा पण ते अवमान करतायत. शिक्षणाधिकाऱ्यांचाही अवमान केला जातोय. ते स्वतःला अजूनही अध्यक्ष आणि सचिवच समजतायत आणि पर्यवेक्षकांनाही त्यांनीच ऑर्डर केलेली आहे की तुम्ही पर्यवेक्षक आहात. मला माननीय शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रभारी मुख्याध्यापकाचा पदभार दिलेला आहे. माझ्याकडून जो निकाल देण्यात आला, माझी DE लावण्यात आलेली होती, त्याच्या संदर्भात हा निकाल आलेला आहे. आणि याच्यात स्पष्ट हायकोर्टाने उद्देश केलेला आहे की 2012 पासून कोणतेही संचालक मंडळ अस्तित्वात नाही. ते आता चॅरिटी ठरवणार आहे. धर्मदाय आयुक्त ठरवतील की कोण तिथे आता राहणार आहे. सध्या कोणतीच बॉडी कार्यरत नाही. रुजू होऊन 30 वर्ष झालेले. 1995 साली मी रुजू झाली या संस्थेत. यायच्या शासनाला जे मान्य आहे तेच शासन करेल. शासन काही असं गैरप्रकारे कृत्य करणार नाही. शासन कायदेशीरच हे करतील ना नोंद. सर माझी हे झालेली नेमणूक मुख्याध्यापक पदावर. तुम्ही याच एक संचालक मंडळ आहे आणि दोघांचं धर्मदाय आयुक्तांकडे चालू आहेत, दोघं बॉड्यांचं. मग 2012 पासून अजून चॅरिटीने कोणालाच पदभार दिलेला नाही. त्यांना माहिती आहे सेवाज्येष्ठतेनुसार मी पुढे मुख्याध्यापक पद मी सांभाळू शकणार आहे, मला मिळणार आहे आपोआप सेवाज्येष्ठतेनुसार. आणि मग त्याच्या आता आम्ही परवाचा पण रुजू रिपोर्ट त्यांना दिलेला आहे आणि आज पण जे काही आज झालेलं आहे तोही रुजू रिपोर्ट आम्ही माननीय शिक्षणाधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे देणार आहोत. उपसंचालक देण्यात आला तरी ते सगळं बेकायदेशीर कारभार चालू आहे. त्याला आळा बसेल म्हणून मला हा सगळा गोष्टींचा विरोध आहे, दुसरं काहीच नाही. काय नेमकी माझी मुख्य मागणी तेच आहे की मला माझा जो मान्य शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून चार्ज दिला आहे तो मला मिळावा आणि मला माझं कामकाज सुरळीतपणे चालू द्यावं. विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांना मध्यान्ह भोजन मिळावं. शासनाच्या आदेशानुसार जे काही आहे ते सगळं मला करण्याचा हे द्यायला पाहिजे.